पात्र लाडकी बहीण या योजनेपासून वंचित राहणार नाही। लाडक्या बहिणींना मी शब्द देऊ इच्छितो। वितरणाची सुरुवात ही माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या सूचनेनुसार आम्ही करत आहोत। 40 लक्षपेक्षा अधिक महिलांच्या खात्यामध्ये लाभ वितरित झाला होता। काल आम्ही अजूनही प्रक्रिया सुरू आहे। कालपर्यंत साधारणपणे 2,41,00,000 महिलांच्या अकाउंटला डीबीटीची प्रोसिजर जी आहे ती झालेली आहे। 2 दिवस ती प्रक्रिया सुरू राहील। त्याच्यामुळे ज्या ज्या काही बातम्या वर्तमानपत्रामधून किंवा माध्यमांकडून लाडक्या बहिणींसमोर जात आहेत त्या अतिशय चुकीच्या आहेत। आणि माझी तर सर्व लाडक्या बहिणींना विनंती राहील की आपण कुठल्याही अफवांना बळी पडू नका। कुठेही आम्ही कुठल्याही लाभार्थ्याच्या खात्यातून परत काही लाभ घेतलेला नाही आहे। लाडक्या बहिणीचा हप्ता हा लाडक्या बहिणींच्या थेट खात्यामध्ये वितरित केला जाईल। मला आपल्या माध्यमातून सुद्धा सर्व लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी आश्वासित करायचं आहे की जसं महिन्याचा हप्ता हा त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला होता, तर जो हप्ता आहे तो सुद्धा लवकरच त्यांच्या खात्यामध्ये। राज्यातील सर्व लाडक्या बहिणींसाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, आताच महिला व बालिका विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार आजपासून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जून हप्ता आणि जुलै महिन्याचा हप्ता एकत्रितपणे विस्तांतर सुद्धा होणार आहे। तुम्ही सुद्धा या ठिकाणी पाहू शकता, आज सकाळी डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे। पेपरला सुद्धा बातमी आलेली आहे। त्यामुळे आज खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। बघा, या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि दुसरे उपमुख्यमंत्री आणि महिला व बालिका विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम यांच्या माध्यमातून हे बटन सुद्धा दाबण्यात आलेलं आहे। बघा, या ठिकाणी तुम्ही सुद्धा पाहू शकता, पेपरला बातमी सुद्धा आलेली आहे। तर या बातमीमध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की डीबीटी तयार सुद्धा झालेली आहे। पैसे आजपासून वितरण सुद्धा होणार आहे। तर बघा, लाडक्या बहिणीनं या ठिकाणी तुम्ही सुद्धा पाहू शकता, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सुद्धा आलेली आहे। म्हणजेच आज लाडकी बहीण योजनेच्या जून हप्त्याची आणि जुलै हप्त्याची पहिली यादी सुद्धा जाहीर झालेली आहे। तर या पहिल्या यादीमध्ये 20 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे। म्हणजेच जून आणि जुलै महिन्याचा हप्ता एकत्रितपणे बहिणींच्या खात्यामध्ये विस्तांतर सुद्धा होणार होता, तर त्याची यादी सुद्धा तयार झालेली आहे। आजपासून निधी वितरणास सुरुवात सुद्धा होणार आहे। तर बघा, लाडक्या बहिणीनं या ठिकाणी तुम्ही सुद्धा पाहू शकता, जिल्ह्यानुसार लाभार्थी यादी सुद्धा लावण्यात आलेली आहे। म्हणजेच आज भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। बहिणींच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे 3,000 रुपये सुद्धा विस्तांतर होणार आहे। परंतु हे 3,000 रुपये कोणत्या जिल्ह्यांमध्ये विस्तांतर होणार आहेत, कोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये विस्तांतर होणार आहे ते सुद्धा आपण बघून घेऊयात। परंतु तुमच्या खात्यामध्ये जून हप्ता आणि जुलै हप्ता 1,500 रुपयाप्रमाणे विस्तांतर सुद्धा होणार आहे। म्हणजेच अजून 2100 रुपयांचा निर्णय झालेला नाही। त्यामुळे लाडक्या बहिणीनं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि महिला व बालिका विभागाचे मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी दिलेल्या माहितीनुसार दोन्ही हप्त्यांचे पैसे 1,500 रुपयाप्रमाणे विस्तांतर सुद्धा होणार आहे। तर आज कोणत्या जिल्ह्यांमध्ये विस्तांतर होणार आहे, कारण लाडक्या बहिणीनं आजपासून निधी वितरणास सुरुवात सुद्धा करण्यात येणार आहे। तर आज ज्या 20 जिल्ह्यांमध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे विस्तांतर होणार आहे, तर ते जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊया, जेणेकरून तुमचा जिल्हा यामध्ये असेल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा विस्तांतर होतील। तर बघा, लाडक्या बहिणीनं आज महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार फक्त 5 जुलै रोजी बहिणींच्या खात्यामध्ये जून हप्ता विस्तांतर झालेला होता। तर या 5 जुलै नंतर कोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे आलेले नव्हते। त्यामुळे आजपासून निधी वितरणास सुरुवात सुद्धा होणार आहे। बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येण्यास सुरुवात सुद्धा होणार आहे। परंतु आज कोणकोणत्या बँकेमध्ये पैसे येतील, कोणत्या बँकेमध्ये पैसे येणार नाहीत त्याची यादी आपल्याकडे सुद्धा आलेली आहे, ते सुद्धा आपण बघणार आहोत। बघा, लाडक्या बहिणीनं पहिली बँक स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच भारतीय स्टेट बँक, या बँकेमध्ये ज्या ज्या बहिणींचं बँक खाता असेल त्यांच्यासाठी एक अर्जंट सूचना आलेली आहे। म्हणजेच SBI बँकेमध्ये पैसे जमा होतील, परंतु एक अर्जंट सूचना देण्यात आलेली आहे। जर तुम्ही त्या सूचनेचं पालन केलं नाही तर तुमच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा येणार नाही। त्यामुळे ज्या ज्या बहिणींचं बँक खाता स्टेट बँकेमध्ये असेल त्यांना पैसे मिळतील, परंतु त्यांनी बँकेच्या सूचनांचं पालन
करायचं आहे तरच पैसे मिळतील, अन्यथा पैसे मिळणार नाही. तर ती सूचना कोणत्या आहेत ते सुद्धा आपण बघणार आहोत. परंतु लाडक्या बहिणीनं ज्या दुसऱ्या बँकेमध्ये पैसे विस्तार होणार आहे तर ती दुसरी बँक म्हणजे HDFC बँक. बघा, ही बँक सुद्धा खासगी क्षेत्रामधील सर्वात मोठी बँक आहे, त्यामुळे HDFC बँकेला प्राधान्य सुद्धा देण्यात आलेलं आहे. या बँकेमध्ये सुद्धा पैसे विस्तार होणार आहेत. जर तुमचं बँक खाता HDFC बँकेमध्ये असेल तर तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपणार आहे. भरपूर दिवसांच्या प्रतीक्षेनंतर तुमच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा विस्तार होणार आहे. त्यानंतर लाडक्या बहिणीनं जे तिसरी बँक आहे तर ती तिसरी बँक म्हणजे HDFC बँक. बघा, हाऊस डेव्हलपिंग फायनान्स कॉर्पोरेशन या बँकेला सुद्धा प्राधान्य देण्यात आलेलं आहे. ही बँक सुद्धा खासगी क्षेत्रामधील सर्वात मोठी बँक आहे, त्यामुळे या बँकेला सुद्धा प्राधान्य देण्यात आलेलं आहे. जर तुमचं बँक खाता या HDFC बँकेमध्ये असेल तरी पण तुम्हाला पैसे विस्तार होणार आहेत. परंतु काही बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार नाही, त्या बँका सुद्धा सांगणार आहेत. जर तुमचं त्या बँकेमध्ये बँक खाता असेल तर ते बदलायचं सुद्धा आहे. जर बदललं नाही तर तुमच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा विस्तार होणार नाहीत. बघा, पुढची बँक IDFC बँक म्हणजेच ICICI बँक आहे. बघा, ही बँक ICICI बँक आहे, तर या बँकेमध्ये सुद्धा पैसे येतील. त्यानंतर पोस्ट बँक. बघा, इंडियन पोस्ट पेमेंट बँक हे गव्हर्नमेंटची सर्वात मोठी बँक आहे. ज्या बहिणींचं बँक खाता इंडियन पोस्ट पेमेंट बँक या बँकेमध्ये असेल त्यांना सुद्धा पैसे विस्तार होणार आहेत, परंतु त्यांनी सुद्धा एक अर्जंट सूचनांचं पालन करायचं आहे. त्यानंतर पुढची बँक म्हणजे बँक ऑफ इंडिया. बघा, ही बँक सुद्धा गव्हर्नमेंटची सर्वात मोठी बँक आहे. या बँकेला सुद्धा प्राधान्य देण्यात आलेलं आहे. ज्यांचं खातं असेल त्यांना सुद्धा हे पैसे विस्तार सुद्धा होणार आहे. तर बघा, लाडक्या बहिणीनं तुम्हाला काही बँका सांगितलेल्या आहेत, त्या बँकांचे जे नियम लावण्यात आलेले आहेत ते नियम सुद्धा बघणार आहोत. परंतु या ठिकाणी पाहू शकता, दोन्ही हप्त्यांचे पैसे विस्तार करण्यासाठी 101,40,00,000 रुपये मंजूर सुद्धा करण्यात आलेले आहेत. तर हे पैसे आज किती वाजल्यापासून ते किती वाजेपर्यंत बहिणींच्या खात्यामध्ये विस्तार होतील त्याविषयी सुद्धा माहिती आलेली आहे, ती माहिती सुद्धा बघणार आहोत. बघा, या ठिकाणी पाहू शकता 1500 रुपयांचा चेक मंजूर सुद्धा झालेला आहे. 1500 रुपयाप्रमाणे तुमच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा विस्तार होणार आहेत. तर आज कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे येतील, कोणत्या बहिणींना पैसे विस्तार होतील, कोणत्या बहिणींचे अर्ज अपात्र करण्यात आलेले आहेत, कोणकोणती कामे करायची आहेत, तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि गरज आहे त्यांच्यापर्यंत शेअर करायचं आहे. तर आता आपण बघून घेऊयात की कोणत्या बहिणींचा अर्ज छाननीनंतर अपात्र करण्यात आलेला आहे, कोणत्या बहिणींना पैसे विस्तार सुद्धा होणार आहे. तर बघा, लाडक्या बहिणीनं राज्यातील सर्व लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे. कारण महिला व बालिका विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमनी माहिती दिलेली आहे की आजपासून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे विस्तार सुद्धा होणार आहेत. परंतु लाडक्या बहिणीनं ज्या अफवा पसरवल्या जात होत्या की लाडकी बहीण योजना बंद झाली, लाडकी बहीण योजना बंद झाली, परंतु लाडक्या बहिणीनं त्यावर ते राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी माहिती दिलेली आहे. बघा, आता तुम्ही सुद्धा ऐकलेलं असेल की थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आदेश दिलेला आहे की लाडकी बहीण योजना बंद झालेली नाही, लाडकी बहीण योजनेचे हप्ते सुरळीतपणे विस्तार सुद्धा होणार आहे. त्यासोबत लाडक्या बहिणींना सक्षम बनवण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून विविध योजनांचे अर्ज सुरू सुद्धा करण्यात आलेले आहेत, त्या योजना सुद्धा बघणार आहोत. परंतु लाडक्या बहिणीनं तुम्हाला आजच फक्त पैसे येणार नाहीत, तर आजपासून पुढील 3 दिवस अशाच पद्धतीने तुमच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा विस्तार होणार आहेत. परंतु आज कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे येतील, कोणत्या बहिणींना पैसे विस्तार होतील, किती पैसे विस्तार होतील त्याविषयी सुद्धा माहिती आलेली आहे. जेणेकरून जर तुम्ही नियमांमध्ये बसत असाल, अटींमध्ये बसत असाल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे विस्तार होतील. तर बघा, लाडक्या बहिणीनं आता आपण बघून घेऊयात की कोणत्या बहिणींचा अर्ज अपात्र सुद्धा करण्यात आलेला आहे. बघा, लाडक्या बहिणीनं ज्या बहिणी नियमांमध्ये बसत नसतील अशा बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा विस्तार होणार नाहीत. बघा, याच्यामध्ये पहिलाच नियम 4 चाकी गाडीचा आहे, दुसरा नियम उत्पन्नाचा आहे आणि जो तिसरा नियम घालण्यात आलेला आहे तर तो तिसरा नियम सरकारी नोकरीचा आहे. बघा, ज्या बहिणी या 3 नियमांचे पालन करत असतील अशाच बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा विस्तार होणार आहेत. परंतु लाडक्या बहिणीनं एक गोष्ट लक्षात घ्या, सर्व बहिणींच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे 3,000 रुपये विस्तार सुद्धा होणार नाहीत. कारण
आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या ज्या बहिणी नियमांचं पालन करत असतील, नियमांमध्ये बसत असतील, अशाच बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा विस्तांतर होणार आहे. तर बघा, लाडक्या बहिणीनं संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे. त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, गरज आहे त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा. तर चला भेटूया उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र. आजपासून निधी वितरणास सुरुवात करण्यात आलेली आहे. पुढचे 3 दिवस अशाच पद्धतीने पैसे सुद्धा विस्तांतर होणार आहे. त्यामुळे कोणत्या लाडक्या बहिणींनी काळजी करायची गरज नाही. लवकरच तुमच्या खात्यामध्ये पैसे विस्तांतर होतील, परंतु सर्व कामे करून सुद्धा ठेवायची आहेत.